मित्रांनो नमस्कार. मनोगत मध्ये आपले मनापासून स्वागत. मित्रांनो, भोंदू अशोक थरारच्या विकृत कृत्याचे एकामागोमाग एक असे भीषण पदर उलगडत असताना आता मंत्री राहिलेल्या नरहरी झिरवाळांचे तृतीयपंथी व्यक्तीबरोबरचे असतील फोटो हे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतेच आटोपले. अधिवेशनात राज्याच्या हिताचे काय निर्णय झाले हा विषय या ठिकाणी सोडून द्या, पण काही म्हणा, मार्च एंड गाजवला तो अशोक खरात आणि नरहरी झिरवाळ यांनी. राज्यात उष्णतेचा पारा वाढत असताना खरात आणि झिरवाळ यांच्या लीलांनी राज्यातील राजकारणाचा एकूणच राजकीय पारा वाढला, हे मात्र या ठिकाणी अजिबात नाकारता येणार नाही. 28 जानेवारीला अजितदादांचा विमान अपघातात मृत्यू होण्यापूर्वी दादांचं त्यापूर्वीचं राजकारणामधलं एक वाक्य होतं, राजकारण लय वंगाळ झालंय. हे विधान दादांनी केलेलं होतं. हे विधान त्यांनी एका कार्यक्रमात केलं असताना अजितदादा जे काही राजकारणावर बोलले ती राजकारणातील वास्तविकता होती आणि वास्तविकतेपासून जो पळ काढतो तो खरा फरारी असतो. महाराष्ट्र आज कधी नव्हे एवढ्या एका विचित्र वळणावर येऊन पोहोचलाय. एक नरहरी झिरवाळ किंवा अशोक खरातच्या प्रकरणातून राजकारणाच्या नावाखाली दडलेल्या नेत्यांचा विद्रूप चेहरा, बरबटलेला चेहरा, काळीमा फासलेला चेहरा हा महाराष्ट्राच्या समोर आला. तो पाहिला तर कधी कधी असं वाटतं 1947ला आपण आझाद झालो असं नाही, तर इंग्रज आपल्यापासून आझाद झाले आहे हे या ठिकाणी स्वीकारावं लागेल. ही परिस्थिती केवळ खरात आणि झिरवाळ यांच्यापुरती मर्यादित ठेवून चालणार नाहीत, तर सर्वच पक्षात किमान नीतिमत्तेचा निर्देशांक विशेषतः राजकारणामध्ये घसरताना दिसतोय. देवेंद्रजी फडणवीस यांचं मंत्रिमंडळ राज्यात येऊन साधारण 16-17 महिन्यांचा कालावधी लोटलाय, पण हे सरकार आपल्या कामापेक्षा वादग्रस्त प्रकरणानेच महाराष्ट्रामध्ये सातत्याने गाजतंय. सुरुवातीला धनंजय मुंडे, नंतर माणिकराव कोकाटे, किरीट सोमय्या, नरहरी झिरवाळ, रुपाली चाकणकर आणि पुन्हा एकदा मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या वादग्रस्त कार्यशैलीने आणि बेदरकार वर्तनाने सरकार मात्र आता वादाच्या भोवऱ्यात उभं राहिलंय. विशेषतः आताचे भोंदू खरात व झिरवाळांचे प्रकरण पाहतात. संपूर्ण देवाभाऊंच्या आतापर्यंतच्या 1.5 वर्षाच्या सत्ता काळात राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी कुठल्या ना कुठल्या कारणाने कहर केला. त्यामुळे महाराष्ट्र आता थांबणार नाहीत ही जी टॅगलाईन महायुती सरकारची होती, स्वाभाविकपणे हे सरकार आता कुठं चाललं आहे असा उद्वेगजनक सवाल या निमित्ताने उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. नरहरी झिरवाळांचे कथित व्हिडिओ हे बनावट असल्याचा दावा दस्तर खुद्द नरहरी झिरवाळांनी केला असला तरी मुख्यमंत्र्यांनी याबाबत दोषी आढळले तर झिरवाळ यांच्यावर कारवाई करू असं देवाभाऊ फडणवीस यांनी विधिमंडळाच्या सभागृहात सांगितलं. बघूया देवाभाऊ मुख्यमंत्री अभय योजनेत झिरवाळांना समावेश करून लाभार्थी करतात की खरोखर नरहरी झिरवाळांवर हे गांभीर्यपूर्वक कारवाई करतात, हे येणाऱ्या काळात आपल्याला पाहायला मिळेलच. पण एकूणच पाहिलं तर आपण सत्ताधारी पक्षात आहोत याचं भान हरपल्याने सत्तेतील मंडळी ही बेदरकार आणि बेफालमपणाने ही वागताना दिसत आहेत. आणि सत्ता ही काही अनिर्बंध आणि स्वैराचाराने वागण्यासाठी नसते, तर जनतेच्या जखमा भरून काढण्यासाठी ही सत्ता असते. हे झिरवाळांच्या कथित प्रकरणातून सत्तेतील आजच्या नेत्यांनी या ठिकाणी शिकण्यासारखं आहेत. नाहीतर राज्याच्या मंत्रिमंडळात आणि एकूणच राजकारणात स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणारा कोण असेल याचे उत्तर जर शोधण्याचा प्रयत्न केला तर सर्वप्रथम धनंजय मुंडे यांचं नाव समोर येईल. त्यानंतर माणिकराव कोकाटे, रुपाली चाकणकर यांच्यानंतर नरहरी झिरवाळांचं नाव देखील येऊ शकतं. नरहरी झिरवाळांची विकेट सुद्धा या प्रकरणामध्ये जाऊ शकते. आज ज्या पद्धतीने झिरवाळांच्या भोवती शासकीय निवासस्थानी चित्रित झालेले असतील व्हिडिओचे चित्रीकरण महाराष्ट्रामध्ये घोंगावताय, ते पाहता झिरवाळांनी पायावर कुऱ्हाड मारून घेतली नसून झिरवाळांनी स्वतः कुऱ्हाडीवर पाय दिलेले आहेत आणि त्यातूनच त्यांच्या राजीनाम्याचा मार्ग प्रशस्त झाल्याचं एकंदरीत महाराष्ट्रातील राजकीय चित्र आहे. नरहरी झिरवाळांचं पुढं काय होईल हे सांगायला आम्ही काही कुडमुड्या ज्योतिषी किंवा भोंदू ज्योतिषी नाही, तर एकूणच भोंदू खरात ज्या सिन्नरमधून येतो त्याच्या विकृत कारनाम्यामुळे सिन्नरचे नाव बदनाम झाले. त्यामुळे सध्या सिन्नर ते
झिरवाळांचे किन्नर प्रकरण राज्यातील राजकारणाला, विशेषतः झिरवाळांना हे कुठे नेऊन ठेवेल हे मात्र छातीटोपपणे सांगता येणार नाहीत. पण राजकारणात आणि एकूणच सार्वजनिक जीवनात व्याज आणि माज हे फेडावंच लागतं आणि सध्याचा 2026चा मार्च एंड हे तेच सांगत आहेत. आपल्याला याबद्दल काय वाटतं? आपले मत कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. तुर्तास एवढेच. व्हिडिओला लाईक, चॅनेलला सबस्क्राईब करा. नमस्कार.